आता शांत बसून चालणार नाही. अधिपतींशी मला संवाद सुरू केला पाहिजे. फोन का कट केला त्यांनी मला माहित नाही. असेल काहीतरी त्यांचं कारण, पण 1-2 दिवस जाऊ देत, मग मीच फोन करेन. आई बाबांच्या डोळ्यात काळजी दिसते देवा मला. या वयात ते डिझर्व नाही करत हे सगळं. माझा अधिपतींवर राग नाहीये, पण भुवनेश्वरी मॅडम समोर मी मुळीच झुकणार नाही. अधिपतींनाही माझं सत्य कळलं पाहिजे आणि ते पटलं पाहिजे. आई डबा रेडी आहे का ग? हो हो अक्षू. हो बाबा. हा अक्षरा घे. अगं तू आणलास कशाला? मी फक्त रेडी आहे का विचारलं. असू दे ग, उशीर होईल तुला. वेळेवर जा शाळेत. आणि अक्षू हे बघ, मोबाईल घेऊन जा. अगं अधिपतीरावांचा फोन यायचा आणि हा इथेच असायचा. भाऊजी, वहिनींचा फोन आला का? नाही अहो, एकच इच्छा आहे का तुमच्याकडे वहिनी? सांग ना, वहिनींचा फोन आला का? आला असतं तर सांगितलं असतं की तुम्हाला. नाही आला. अहो मग तुम्ही फोन करा की. खरंच कर. आहे का आता? काय लावलंय तुम्ही? फोन कर फोन कर. बस झालं. आपल्याला काय हे असतं का नाही? आपण आपलं फोन करायचं, त्यांनी काय उचलायचं नाही का, रिस्पॉन्स नाही ना, आपण आपलं लोचडासारखं मागं मागं. अहो प्रेम आहे ना तुमचं, मग मागं मागं करायला काय जातं? नाही नाही, उगाच काय तुम्ही मला आता भरीच पाडू नका. आता काय मी फोन करत नसतो. चल येऊन भाऊजी भाऊजी अहो पण. शिवानी राहून दे, मी बोलतो त्याच्याशी. तू घरी जा. गुड मॉर्निंग. कशी आहेस अक्षरा? अरे गुड मॉर्निंग. मी ठीक आहे. ठीक दिसत नाहीयेस. म्हणजे आजारी वाटतेस. नाही नाही, असं काही नाही. झोप नाही झाली ना म्हणून. मुलांच्या वाटणीचा अभ्यास तूच करत होतीस की काय? नाही नाही. बरं काळजी घे. मी जाते आता. माझा 7वीचा आता क्लास आहे. ओके बाय. हॅलो दुर्गेश्वरी मॅडम. धनाजी गाडी काढायला सांग. ताई कुठे निघाली सकाळ सकाळ? लावली का हटकन? हा तुला किती वेळा सांगायचं आणि काय काय सांगायचं ग दुर्गे? आता थांब जरा. 1 2 3 4 5. सॉरी ताई. अगं मी आपलं सहज विचारलं. ताई आज का नाही काही खबरबात नाही. खबर असेल तेव्हाच थोबाड उचकट, नाही तर घशात सायलेन्सर बसून घे. शिवानी वहिनी गेली ती घरी. सॉरी रे ओंक्या. अरे तू सॉरी नको म्हणूस रे. काय नाही, हल्ली तुमच्यावर लईच चिडा लागलोय मी दोघांवर. मला कळते सगळं, पण तुम्ही सारखं आपलं फोन कर फोन कर फोन कर म्हणता. माझं डोसकं फिरते, मग चिडचिड होते रे माझी. हे बघ बाबा, माझ्यावर चिडायचं तेवढं चिड, पण वहिनीना घरी आण. मला तर काय चांगलं वाटतंय? सांग की तू. आता कुठं संसाराचा गाडा जरा नीट रोळावर आला होता. मास्तरीन बाई रुसूनच बसल्या तर. अरे मग मनव त्यांना. ऐक माझं, फोन कर. ऐक आता परत तेच. हे बघ बाबा, बोलणं झालंच पाहिजे. काय नाही, नुसतं फोनवर बोलून काय होणार नाही. मग एक काम कर, तू घरी जा तडक. हो मॅडम, हळूहळू. काय झालं एवढ्या घाईघाईत? कुठे इन्स्पेक्शन साठी साहेब बी आलेत की काय? अहो साहेब नाही, भुवनेश्वरी मॅडम आल्यात. काय? हो ना, त्या शाळेत आल्यात म्हणे. त्यांची बाहेर गाडी दिसली. बापरे, त्या आल्या ना की मला धडकीच भरून येते. आता कोणावर संक्रांत येणार आहे कोणास ठाऊक. हो ना. अक्षरा मॅडम, तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलंय. कोणी? भुवनेश्वरी मॅडमने.
शाळा भरली, पाटी फुटली तरी मुख्याध्यापक काही शाळेत नाही. कसं होणार आमच्या शाळेचं फुलपगारे? हा हा, शाळेच्या कामासाठी बाहेर गेलायसा, आम्हाला काही सांगू नका. हे बघा, आम्ही शाळेत आलाय म्हणताना तुम्ही इथं असाय पाहिजे का नाही? हा हा, काही नाही काही नाही, या तुम्ही, मग बघतो आम्ही. सगळी शाळा लॉस मध्येच चाललेली आहे, माणसं कमी करायचीच आहेत आमासनी. हा, सॉरी बिरी ठेवा तुमच्याकडं, या पटशिरी. हा, या मास्तरीन बाई, या. दारात कशा पायी उभ्या, या. मला बोलवलंत? आता निरोप धाडला म्हणजे बोलवलंच नाही का? अहो, मी काय म्हणते, एकदा जावई बापूंना बोलायचं का आपण? काय? त्यांना सांगूयात ना, भेटा एकमेकांना, भेटून बोला. फोनवर नसतात अशा गोष्टी बोलायच्या. एकदा भेटून काय तो गैरसमज दूर करा म्हणावं. आता ही हिच्या शाळेमध्ये व्यस्त असणार, ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असणार, कसं होणार हे सगळं? अगं होईल सगळं ठीक, लवकर व्हायला हवंय हो. नाही म्हणजे अक्षर आपल्याला दाखवत नसले तरी खूप त्रास होतो तिला. अगं मला पण जाणवतंय ते, पण आपण आत्ता नको बोलायला तिच्याशी. हे बघ, त्या दोघांना आधी काय ते सगळं बोलू देत आणि त्यांना ते मिटवू देत ना सगळं त्यांचं, नाहीतर मग आपण बोलूच ना. पण आत्ता बोलून आपण विनाकारण त्रास कशाला करून घ्यायचा? हे आहे म्हणा. युगा, काय मग मास्तरीन बाई? हा मास्तरीन बाई, कसं काय समज? बरं आहे ना? व मला कशाला बोलवलंय? अहो, आम्ही प्रश्न वेगळा विचारतोय, तुम्ही उत्तर वेगळं देताय. मला तास आहे मॅडम. थांबा थांबा, एवढी घाई कशा पायी करतायसा? अहो, तुमची खुशाली विचारायला आम्ही इथं आलोय. खुशाल आहे ना व तुम्ही माहेरला? काय फरक पडतो त्याने? पडतोय तर फरक पडतोय. तेवढ्या करता तर तुम्ही घर सोडलंय नाही का? आम्ही जवळ त्या घरात आहे तवर तुम्ही त्या घरात येणार नाही असा स्टँड घेतला होता नाही का तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय, अधिपती आमचा हात धरून आम्हाला घराबाहेर काढतील? तुम्हाला जरी तसं वाटत असलं का नाही, तरी तसलं काय बी होणार नाही. चाल चुकली तुमची. म्हणून तुम्ही बरोबर आहात असं होत नाही. आम्ही बरोबर आहोत असा आमचा दावाच नाही. म्हणजे तुमची चूक मान्य करताय तुम्ही? चुका? काय? चूक नाही, चुका. लई चुका केल्या आम्ही. सूर्यवंशींच्या घरात पहिलं पाऊल ठेवलं ही पहिली चूक. त्या घराला आपलं मानलं ही दुसरी चूक. लहानग्या अधिपतींना जीव लावला ही आमची घोड चूक. आणि त्यांच्या बापामध्ये जीव गुंतवला ही आमची सगळ्यात मोठी चूक. त्यामुळं काय झालं माहितीये का, ना आम्ही बाहेर पडू शकलो ना घरात राहू शकलो. त्रिशंकू झाला आमचा मास्तरीनबाई. त्रिशंकू. सगळं हाय पण काय नाही, आणि काय नाही पण सगळं हाय. लई डेंजर, लई डेंजर. पण या समध्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे आमच्या आयुष्यात, ती म्हणजे आमचा लेक, आमचा अधिपती. काय बी झालं का नाही तरी सुद्धा ते आमच्या पाठीशी उभे राहत्यात. कारण त्यासनी माहित आहे आम्ही किती खस्ता खाल्ल्यात त्या. जाऊ द्या,
आम्ही आमचं रडगाणं काय गात बसलो, तुमची खुशाली विचारायला आलतो आम्ही. सांगा तुम्ही कशा आहे सा? थँक्यू. ठीक आहे. चांगलं आहे, पण तुमचा स्टँड काय आता? म्हणजे म्हणजे आमच्यासारख्या बाईच्या घरात तुम्ही राहणार नाही असं म्हणला होता. आता मी त्योच आहे का तुमचा स्टँड? अरे अगं बाई, जावई बापू. अहो, सुखी राहा. अहो सुखीर 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. बसा 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 ना. बसा. बसा. हा मी पाणी आणते. घ्या पाणी. मी चहा ठेवते. हा नाही चहा नको, चहा नको राहू दे. अहो असं कसं, किती दिवसांनी आला जावाय बापू. नाही चहा घेऊन जा. थांबा. मी अक्षराला फोन करतो. का घरी नाहीत काय, कोणीकडे गेल्या? नाही, ती शाळेत गेली. मी करतो ना तिला फोन. करा. नाही राहू दे आता नको फोन. त्या असतील वर्गात शिकवत असतील, राहू दे. मी हे द्यायला आलो होतो. हे काय? हे स्वेटर. आता थंडी आहे ना, म्हणताना म्हणलं. अरे वा, येतो घेतो. काय हे स्वेटर हो ह्यांचं, मास्तरीन बाईंचं. थंडी आहे आता, गारठा वाढलाय. देते हा तिला. भारी झाला चहा. आम्हाला लागतोय तसा एकदम गोड मस्त झालाय. हो, आम्हाला माहिती आहे. अक्षराने सांगितलंय ना आम्हाला, तुम्हाला किती गोड चहा लागतो ते. बरं तुम्ही बसा, मी जेवणाचं बघते. जेवून जा आता. अहो नाही चहा घेतला, आता जेवायला नको, पळतो मी आता. अहो असं कसं? अक्षराला भेटून जा ना. नको निघतो मी. अधिपती, सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे घरी सगळं बरं आहे ना? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम, बाबा, आजी वगैरे सगळं ठीक आहे ना? हा. आणि तुम्ही? होय सगळे ठीक आहे. ठीक आहे, आम्ही बी ठीक आहे. येऊ का? हा. नाही म्हणजे ते काल बोलणं झालं ना आपलं फोनवर. पण तुम्ही कट केला, बोलणं नाही झालं. नाही, बिझी असाल तुम्ही, मला माहिती आहे. पण हा, ते तुमचा फोन आलता. ते नेमकं मी फॅक्टरीची कामं एका मागून एक संपतच नाहीत. ते परत फोन करायचा वेळ झाला नाही. सॉरी बरं काय. सॉरी कशाला म्हणताय? नाही म्हणजे आई स्वेटर द्या बरं काय, मास्तर पैसे नाही विसरू नका. हा, पळू का मी? निघतो. अहो थोडा वेळ थांबला असतात तर अक्षराची भेट झाली असती ना. हा. नाही नको, त्यासनी उशीर होणार शाळेत नाही यायला. हा, मी फोन करतो की नंतर. हा, काळजी घ्या बरं का. जेवून गेला असता हो. नाही आता पळतो, उशीर झालाय. अहो येतो. सांगा की मास्तरीन बाई, काय आहे तुमचं स्टँड? आणि तुमचं काय मत आहे आमच्याबद्दल? जाणून घ्यायचंय आम्हाला. मला काही वाटत नाही. असं कसं असेल? काहीतरी मत असेलच की आमच्याबद्दल. माझी मतं माझ्याजवळ आहेत. पण आमच्या वागण्यामुळं तुमची मतं बनत असतील की? ते माझ्या मतांमुळे आलंय का तुमच्या वागण्यामुळे? याचा विचार करा तुम्ही. मी तुम्हाला सांगायला बांधील नाही. आशा कशा बांधील नाही? बांधील तर आहे. तुम्ही आमच्या शाळेत काम करता का नाही? मग आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तुम्ही बांधील हाय. हा, बोला मास्तरीन बाई, सांगा. खरं सांगा, तुमचं काय मत आहे आमच्याबद्दल? काही नाही. काय नाही हे मत नाही. माझं मत, आम्ही तुम्हाला आदर्श आई, आदर्श सासू, आदर्श बायको, आदर्श फाउंडर, एक चांगल्या स्वभावाची प्रेमळ बाई वाटतो काय? मला काय वाटतं याचा काही संबंध नाही इथे. आणि ह्यासाठी बोलवलंय का तुम्ही मला? मला तास आहे मॅडम, मला जायचंय. मी जाते. थांबा. तुमचा तास घालवलाय आम्ही. थांबा गुपचूप. घालवलाय म्हणजे? तुम्हाला वाटतं का की आम्ही कारस्थानी बाई आहोत? गुन्हेगाराला हाताशी धरतोय, त्याच्याकडनं काम करून घेतोय. आम्हाला सत्ता हवी, सगळं कंट्रोल हवाय, असं वाटतं का तुम्हाला आमच्याबद्दल?
थोडं मनातलं लपवायला शिका की मास्तरीन बाई. समद चेहऱ्यावर दिसतंय की हो तुमच्या. हा, ताबा पाहिजे विचारांवर, आपण काय दाखवतोय ह्याच्यावर. हा, तर आता आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला आशा वाटतो काय? आम्हाला ठाव आहे, आम्ही तुम्हाला आशाच वाटतोय. अशा बाईनं उभं केलेल्या घरात तुम्ही राहू शकत नाही, कारण तुम्ही सत्यप्रिय तत्वानं वागणाऱ्या हायसा, नाही का? बोला की. हे संभाषण कुठे चाललंय मला कळत नाही. समद कळतंय तुम्हाला, पण कळत नसल्याचा आव आणतायसा तुम्ही. ठीक आहे, आम्ही आता थेट मुद्द्याला हात घालतो. कारस्थानी बाईच्या घरात तुम्ही राहू शकत नाही, बरोबर? मग ह्या तुमच्या तत्वाचा मान ठेवला पाहिजे. तुम्ही आता घरात राहत नाही, मग कारस्थानी बाईच्या शाळेत नोकरी कशी काय चालते हो तुम्हाला? कारस्थानी बाईने दिलेला पगार कसा काय चालतो तुम्हाला? तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला हे म्हणायचं आहे की घर सोडलं तशी शाळा सोडा कायमची. काय मास्तरीन बाई, काय म्हणलं आम्ही? तुम्ही जसं घर सोडलं तशी शाळा सोडा कायमची. हा घ्या कागद आणि यो पेन, लिहा तुमचा राजीनामा. लिहा तिथं, आम्ही जसं घर सोडलं तशी शाळा बी सोडतोय, आणि यासाठी आमच्यावर कुणी बी दबाव आणलेला नाही. एकदम स्वच्छ अक्षरात लिहून द्या. लिहा, लिहा लिहा. का लिहू मी हे? का म्हणजे? एकतर मी माझं घर सोडलेलं नाही, आणि दुसरं ही शाळा सुद्धा मी सोडणार नाही. हे बरं आहे की हो तुमचं. हा, तुमची तत्व लवाळीसारखी आहेत का हो? म्हणजे तुमची तत्व कवा बी लवचिक होत्यात, कवा बी कणा ताट होतोय तुमचा. हा, एवढ्या टेचात घर सोडलत ना हो तुम्ही, आता शाळा का नाही सोडत? तुम्हाला आमच्या बरोबर राहायला प्रॉब्लेम आहे, मग आमच्यासारख्या कारस्थानी बाईच्या शाळेत काम करायला प्रॉब्लेम नाही?